नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर याचा जो अर्ज आहे हा कशा प्रकारे भरावा लागेल याबाबतची सविस्तर माहिती। तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा। तर मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर या ठिकाणी सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे। एकूण जागा आहे 3। तर सफाईगारची एकूण 2 जागा आहे आणि उद्गी यासाठी 1 जागा, अशी 3 जागेसाठी भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहायचा आणि नंतर आपला हा अर्ज भरायचा। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकायचा आणि फोटोवर सही करायची। अर्धी सही फोटोवर आली पाहिजे, अर्धी सही फोटोच्या खाली गेली पाहिजे। तर या ठिकाणी विषय म्हटलं आहे तर सफाईगार या पदासाठी अर्ज असं करायचं। तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज भरायचा त्या पोस्टचं नाव या ठिकाणी टाकायचं। नंतर तुम्हाला या ठिकाणी पद लिहिलं आहे, मी सफाईगार या पदावर आपल्या कार्यालयात काम करण्यास इच्छुक असून, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरत असेल त्या पोस्टचं नाव या ठिकाणी टाकायचं। तर या ठिकाणी बघा, उमेदवाराचे संपूर्ण नाव, अगोदर आडनाव, नंतर नाव, नंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी टाकू शकतात आणि इंग्रजीमध्ये पण तसंच टाकायचं। अगोदर आडनाव, नंतर तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलांचं नाव। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता विचारलेला आहे, तर पूर्ण पिनकोड सहित व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा। ठीक आहे, नंबर 3मध्ये विचारलेलं राष्ट्रीयत्व, तर या ठिकाणी भारतीय करायचं। नंतर 4 विचारलेलं आहे, तुम्ही उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, तर या ठिकाणी होय करायचं असं आणि नाहीवर असं क्रॉस करायचं। नंतर 5मध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा, मोबाईल क्रमांक व्यवस्थित टाकायचा। 6मध्ये ईमेल आय डी टाकायचा आहे, ईमेल आय डी असेल ईमेल आय डी टाकायचा। 7मध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे लिंग, लिंग स्त्री असेल तरी करायचं, पुरुष असेल तर पुरुष करायचं। ठीक आहे, नंबर 8 बघा, धर्म विचारलेला आहे, धर्म तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल। धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्धिस्ट जो काही तुमचा धर्म असेल तर या ठिकाणी टाकायचा। नंबर 9मध्ये तुम्हाला जात व प्रवर्ग विचारलेला, जात टाकावे लागेल। तुमची जात समजा लक्षात ठेवा, जात टाकायची आणि प्रवर्ग हा मराठी टाकायचा। जसं मी टाकलेला इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरी, तुमची जी कास्ट असेल, जात असेल, तुम्ही जाती अगोदर टाकायची, नंतर आपला प्रवर्ग टाकायचा। नंतर जन्मतारीख विचारलेली आहे, जन्मतारीख या ठिकाणी टाकायची। ठीक आहे, आता या ठिकाणी 11 विचारलेला आहे, जाहिरातीच्या प्रसिद्धी तारखेस उमेदवाराचे वय। तर मित्रांनो, ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाले त्या दिवशी तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला काढावं लागेल। हे तुम्हाला एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून काढावं लागेल। हे मी अंदाजी टाकलेली आहे, तुम्ही एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करायचा आणि ही जन्मतारीख काढायची, वर्ष, महिने आणि दिवस। ठीक आहे, तुम्ही खाली चेक करू शकता, जाहिरात जी आहे या दिनांकात आलेली होती आणि या तारखेपासून तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होतं हे व्यवस्थित काढायचं। एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून काढायचं। गुगलमध्ये जाऊन एज कॅल्क्युलेट करायचं, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल की जन्मतारीख कशा प्रकारे काढावी लागेल। तर नंबर 12मध्ये तुम्हाला तुमचं विचारलेलं लग्न झालेलं आहे का, अविवाहित आहे का, तुम्ही जे असेल ते या ठिकाणी टाकायचं। नंतर तुम्हाला मुलांची संख्या विचारलेली आहे, हयात, या ठिकाणी अविवाहित असेल तर डॅश डॅश करायचं किंवा 14मध्ये डॅश डॅश करून घ्यायचं। लग्न झालं नसेल तर, लग्न झालं असेल तर 13मध्ये हयात मुलांची संख्या विचारलेली आहे, तर तुम्हाला मूलबाळ किती आहे हे या ठिकाणी टाकायचं। 1 असेल तर 1 करायचं, 2 असेल 2 करायचं आणि 28 मार्च 2005 नंतर किती मुलाला जन्म दिला आहे त्या मुलांची संख्या टाकायची आणि त्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची। जर लग्न झालं असेल, मूलबाळ असेल तर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल। 15मध्ये तुम्ही दिव्यांग आहे का, त्या या ठिकाणी होय असेल तर होय करायचं, नाही असेल तर नाही करायचं। आता नंबर 16मध्ये बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 7वीची मार्कशीट विचारलेली आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांवर 7वीची मार्कशीट नाही आहे, तर अगोदर काय करावं लागेल, तर या ठिकाणी 7वीत लिहावंच लागेल तुम्हाला 100%। तुम्ही ज्या शाळेतून 7वी पास झालेले होते त्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं। उत्तीर्ण वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाले होते हे या ठिकाणी टाकायचं। नंतर एकूण गुणमध्ये 100 करायचे, प्राप्त गुणमध्ये 50 करायचे आणि टक्केवारी 50 करायची। ज्या विद्यार्थ्याजवळ 7वीची मार्कशीट नाही त्यांनी अशी माहिती भरायची। पण जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असेल तर आपलं 7वी या ठिकाणी करायचं, परीक्षा मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण किती होते, प्राप्त गुण टाकायचे आणि तुमची टक्केवारी या ठिकाणी टाकायची जर 7वीची मार्कशीट असेल तर। ठीक आहे, तर 10वी नंतर 12वी हे तुम्ही काही टाकू शकता। ग्रॅज्युएशनपर्यंत झालं असेल ग्रॅज्युएशनपर्यंत टाकू शकता। परीक्षा मंडळाचे नाव, अमरावती ज्या बोर्डात तुम्ही 10वी पास झाले त्या बोर्डाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी, हे संपूर्ण जे माहिती आहे हे मार्कशीट डोळ्यासमोर भरायची। 10वी 12वी झालं असेल तर 12वी, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनपर्यंत। ठीक आहे, पण 7वीची मार्कशीट नसेल तर अशी माहिती भरायची। परीक्षा मंडळाचे नाव म्हणजे तुम्ही ज्या शाळेत 7वी शिकली होती शाळेचं नाव टाकायचं, उत्तीर्ण वर्ष टाकायचं बरोबर आणि एकूण गुणमध्ये 100 टाकायचं आणि प्राप्त गुणमध्ये 50 टाकायचं, टक्केवारी 50 करायची जर 7वीची मार्कशीट नसेल तर।
आता या ठिकाणी तुम्हाला कामाचा अनुभव विचारलेला आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव टाकायचं आणि पत्ता टाकायचा पूर्ण केलं त्याचं नाव आणि पत्ता. ठीक, नाव आणि पत्ता टाकायचा पूर्ण. या ठिकाणी कोणत्या दिनांकाला तुम्ही जॉईन केलेलं आहे ते टाकायचं, कोणत्या दिनांकामध्ये काम केलेलं आहे हे टाकायचं आणि तुम्हाला किती वर्ष झालेलं आहे काम करून हे टाकायचं. यामध्ये वर्षामध्ये एकूण वर्ष टाकायचे, महिने टाकायचे आणि दिवस टाकायचे. पूर्ण तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल. ठीक आहे. इतर विशेष अर्थामध्ये MSc वगैरे झालं ते टाकायचं. ज्ञात भाषामध्ये तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही टाकू शकता. ठीक आहे. मी या ठिकाणी 2 टाकलेले आहे, मराठी, हिंदी. तुमच्याकडे जर इंग्लिश वगैरे थोडंफार येत असेल तर इंग्लिश पण या ठिकाणी टाकू शकता. आता हे या ठिकाणी तुम्हाला काहीच भरण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी जे लोक नोकरीवर आहे त्यांच्यासाठी आता या ठिकाणी डॅश डॅश करून टाकायचं. या ठिकाणी लागू नाही करायचं आणि या ठिकाणी सर्व नाही करायचं. 21मध्ये नाही करायचं, 22मध्ये नाही करायचं, 23मध्ये लागू नाही करायचं, 24मध्ये पण लागू नाही करायचं आणि 25मध्ये पण नाही करायचं. ठीक आहे, वाचून घ्यायचं. पण या ठिकाणी तुम्हाला सर्व अशा प्रकारची माहिती भरलेली आहे मी. डॅश डॅश नाही, लागू नाही तसंच भरायचं, कारण हे सर्व ज्यांच्यावर काही गुन्हे वगैरे आहे, ज्यांच्यावर काही कोर्ट केस चालू आहे यांच्याबाबत आहे, तर व्यवस्थित वाचून भरून घ्यायचं. तर या ठिकाणी दिनांक टाकायचा, ठिकाण टाकायचं, या ठिकाणी सही करायची आणि खाली तुमचं नाव लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे व्यवस्थित अर्ज भरायचा. अर्ज भरायला साधा सोपाच आहे, एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, असे तुम्हाला 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, ते पण सन्माननीय व्यक्तीपासून घेतलेले. तर या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, तुमचा पत्ता, जो तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार आहे त्याची आणि तुमची एवढं किती वर्षापासून आहे ते वर्ष टाकायचं या ठिकाणी. ठीक आहे. आणि ठिकाण, दिनांक. आता जे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देईन त्याची सही घ्यायची या ठिकाणी, त्यांचं नाव लिहायचं, त्यांचं कोणत्या पदावर आहे ते पण टाकायचं, त्यांचा शिक्का या ठिकाणी घ्यायचा, पत्ता आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. तसे तुम्हाला 2 व्यक्तीपासून 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट भरून घ्यावं लागेल. कोणती प्रतिष्ठित व्यक्ती पाहायची, तुमच्या गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, वकील असे कोणती 2 प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल त्याच्यापासून हे 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचं. आणि हे मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे. तुमचं लग्न झालं असेल तरी भरायचं, लग्न झालं नसेल तरी भरायचं. तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, तुमचं वय या ठिकाणी, राहणं तुमचं, कोणत्या वयासाठी अर्ज केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, आज रोजी मला तुमचं जर लग्न झालं असेल या ठिकाणी मुलांची संख्या लिहावं लागेल किंवा 00 या ठिकाणी करून घ्यायचं किंवा या ठिकाणी लागू नाही करून घ्यायचं. ठीक आहे. लग्न झालं नसेल तर या ठिकाणी लागू नाही करायचं. दोन्ही ठिकाणी लग्न झालं असेल, मुलं बाळं असेल तर या ठिकाणी किती मुलं आहे हे संख्या टाकायची अगोदर भरलेल्या फॉर्ममध्ये. नंतर 28 मार्च 2005 नंतर किती मुलाला जन्म दिलेला आहे ते संख्या टाकायची आणि जन्मतारीख त्याच्यासमोर टाकून द्यायची. ठीक आहे मित्रांनो. तर हे लग्न झालं असेल तरी भरावं लागेल, लग्न झालं नसेल तरी तुम्हाला हे पाठवावं लागेल अर्जासोबत. तर या ठिकाणी ठिकाण, दिनांक, तुमची सही आणि तुमचं नाव हे अशा प्रकारे माहिती भरून संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा. लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 7 जानेवारी. या पत्त्यावर पोचला पाहिजे 7 जानेवारी याची अंतिम तारीख आहे. आणि अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे या ठिकाणी संपूर्ण लिस्ट दिलेली आहे. हे लिस्ट वाचायची आणि नंतरच आपला अर्ज पाठवायचा. ठीक आहे. या ठिकाणी मार्कशीट, तुमची जन्माचा पुरावा लागेल, दिव्यांग असेल दिव्यांग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट पाठवायचं, अनुभव तुम्हाला पाठवावाच लागेल, डोमेसाईल सर्टिफिकेट पाठवावं लागेल, तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट पाठवावं लागेल. ठीक आहे. तर या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पाठवावं लागेल. तर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले जे आहे हे पण तुम्हाला अर्जासोबत पाठवावं लागेल. हे झेरॉक्स प्रती पाठवायच्या, ओरिजिनल आपल्या जवळ ठेवायच्या, झेरॉक्स प्रती या ठिकाणी पाठवायच्या आणि संपूर्ण डॉक्युमेंट जे असेल सर्व डॉक्युमेंटवर स्वतःच्या सह्या करायच्या. ठीक आहे. सेल्फ असे डॉक्युमेंट मागितलेले त्यावर संपूर्ण डॉक्युमेंट आपल्या स्वतः सह्या करायच्या आणि पाठवायच्या. ठीक आहे. आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार किंवा उद्गी या पदाकरिता अर्ज असं तुम्हाला लिहावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, अर्जासोबत एक्झाम शुल्क जे आहे तुम्हाला आता पाठवायचे नाही आहे. जेव्हा तुमची शॉर्टलिस्ट होणार आहे तेव्हाच तुम्हाला अर्जासोबत एक्झाम शुल्क पाठवावं लागेल. ठीक आहे. फोटो पण तुम्हाला तेव्हा सोबत घेऊन जावं लागेल. ठीक. संपूर्ण अर्ज सांगितले कशा प्रकारे भरायचं. तर काही अडचण येत असेल खाली कमेंट करून विचारायचं. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.